संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांचा हा सांप्रदायिक गाथेमधील 47 क्रमांकाचा अभंग आहे. आम्ही जरी आस झालो टाकूनी उदास, आता कोण भय धरी पुढे मरणाचे हरी. भलते ठाई पडो देही देह तुरंगी हा चढो, तुमचा तुम्हा पासी आम्ही आहो जैसे तैसे. गेले मानामान सुखदुःखाचे खंडन, तुका म्हणे चिती नाही वागवित खंती. याप्रमाणे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी आपल्या प्रत्येक अभंगात गीतेमध्ये सांगितलेल्या स्थितिप्रज्ञ माणसाची व्याख्या त्यांच्या अभंगातून वर्णन केलेले आहे. वेदामध्ये जे हिंदू धर्माचे जे ज्ञान आहे, वेदामध्ये जे दडलं होतं, गीतेमध्ये जे दडलं होतं, ते महाराजांनी मराठी अभंगामध्ये, मराठी भाषेमध्ये सर्वसामान्य माणसांना खुलं केलं. स्थितिप्रज्ञ माणूस कसा असतो, तो कसा आनंदी असतो, परमेश्वराच्या रूपात तो कसा तल्लीन असतो, बाह्य ज्या वस्तू आहेत त्या त्याला आकर्षित करू शकत नाही. सत्ता, संपत्ती, पैसा कोणीही त्याला आकर्षित करू शकत नाही. या प्रकारे स्थितिप्रज्ञ माणसाची व्याख्या महाराजांनी या अभंगातून वर्णन केलेले आहे. पहिलं चरण असं, आम्ही जरी आस झालो टाकूनी उदास, आता कोण भय धरी पुढे मरणाची हरी. आम्ही मरणाच्याही पलीकडे गेलेलो आहोत, मरणास आम्ही जिंकलेलो आहे. आम्ही आता स्वर्गाचं सुख आनंद उपभोगत आहोत, परमेश्वराच्या भक्तीत तल्लीन आहोत आणि हे आनंद रूप, आनंद स्वरूप आमचं भोगणं, परमेश्वरावरची आमची जी प्रीती आहे, परमेश्वरावरचं आमचं जे प्रेम आहे, ते आता मरणाहूनही दूर आहे. मरण त्यासमोर काहीही नाही, एवढा आनंद आम्हाला जगण्यातून प्राप्त होतो. त्यामुळे मेल्यानंतर, आता आम्ही तर आनंद उपभोगत आहे, पण मरेपर्यंत, मेल्यानंतर सुद्धा हा जो आनंद आहे, हा आनंद आमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असा या ओवीचा अर्थ आहे. भलते ठाई पडो देह तुरंगी हा चढो. या पुढच्या चरणामध्ये महाराज असं सांगतात की ठीक आहे, आम्ही आनंद परमेश्वराचं रूप ग्रहण करीत असताना, आनंद स्वरूप परमेश्वर उपभोगत असताना, आमच्या देहात तो संचरलेला असताना, आमचा जो देह आहे हे कुठेही पडो, तो त्याचं मरणात रूपांतर झालं तरी आम्हाला त्याबद्दल भय, भीती वाटण्याचं कारण नाही किंवा दुःखी व्हायचं कारण नाही. भलते ठाई पडो देह तुरंगी हा चढो. या प्रकारे महाराजांनी या अभंगातून देह तुरंगी हा चढो म्हणजे चांगलं कार्य करत असताना हा देह जरी पडला तरी, हा देह जरी पडला किंवा त्याला जरी मरण आलं तरी त्याबद्दल चिंता करण्याचं कारण नाही, असं या अभंगातून सांगितलेलं आहे. भलते ठाई पडो देह तुरंगी हा चढो, तुमचं तुम्हापासी आम्ही आहो जैसे तैसे. गेले मानामान सुखदुःखाचे खंडन. या प्रकारे या अभंगातून जे सांगितलेलं आहे, हा देह चांगलं कार्य करत असताना माणसाला विविध यातना होत असतात, विविध लोके त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु या त्रासाच्या पलीकडे महाराज गेलेले आहेत. त्यांनी इतकं ठाम सांगितलं की जास्तीत जास्त माणसाचं दुःख कशात आहे, मरणामध्ये. जास्तीत जास्त दुःख कशामध्ये आहे,
तुरुंगात जाण्यामध्ये, समजा आपण चांगलं कार्य करत असताना, परमेश्वराची भक्ती करत असताना, परमेश्वराचा आनंद उपभोगत असताना मरण आलं तरी चिंता नाही, तुरुंगात जायची वेळ आली तरी चिंता नाही, देह तरंगी हा चढू, तुमचं तुम्हापाशी आम्ही आहो जैशी तैशी, गेले मानामान सुखदुःखाचे खंडन. याप्रमाणे आमच्यापासून सुख आणि दुःख, भय, भीती, चिंता हे संपून गेलेलं आहे. हे जे आहे ते सर्व तुमचं आहे. तुमचं तुम्हापाशी आम्ही आहो जैसे तैशी, हे आम्ही तुम्हाला दिलेलं आहे, परमेश्वराला देऊन टाकलेलं आहे. आणि परमेश्वराचा जो आनंद आहे तो आम्ही घेतलेला आहे. तुका म्हणे चित्ती नाही वागवीत खंती. याप्रमाणे तुकाराम महाराज सांगतात की मी माझ्या चित्तामध्ये दुःख, खंत बाळगत नाही, मी दुःखी होत नाही. आणि त्याप्रमाणे प्रत्येकाने परमेश्वराची प्रीती धरून, भौतिक सुखाकडे दुर्लक्ष करून आणि आपल्याला दिलेलं कार्य करत तो चांगल्या दर्जाचं करेल आणि त्यातून राष्ट्राची आणि देशाची प्रगती होईल, यात शंका नाही.